तर माझा दिवस सुरू होतो जेव्हा वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा 6 वाजता. पहिलं तर उठून तुम्ही बघू शकत असाल, पहिलं मी थोडंसं असं फ्रेश होते. अंघोळी करत नाही मी. तर काही जणी म्हणतील की अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये कशी जाते. तर कसं आहे, आता ना गरमीचा सीझन आहे, सध्या गरम खूप होतं आहे, प्रचंड प्रमाणात होतं आहे. आणि त्यामुळे आहे ना, मी काय करते, जेव्हा ऑफिस असतं माझं त्यावेळेला पहिलं सगळं काम आवरून घेते आणि मग अंघोळ करून जाते. नाही तर कसं होतं, ते घामाने पूर्ण त्याच घामाच्या ह्याच्यात पूर्ण दिवसभर राहावं लागतं त्यामुळे. तर इथे आणि कसं रात्री झोपताना मी एक अंघोळ करतेच आणि मग झोपते. तर इथे मी सकाळी पहिलं तर 1 तांब्या पाणी पिते. त्याच्या आधी मी रात्री जी भांडी घासून ठेवलेली असतात ती लावून घेते. ओली भांडी असतात त्याच्यामुळे मी रात्रीच्या रात्री नाही लावत. ती त्या भांडी ठेवायच्या बास्केटमध्येच असतात आणि ती मग मी नंतर लावते सकाळी उठल्यावर. तर त्याच्यानंतर मी भांडी वगैरे लावून झाली ना की 1 तांब्याभर पाणी पिते. थोडंसं कोमट करून पिते मी. मडक्यातलं पाणी कसं थोडं थंड असतं त्याच्यामुळे. तर कोमट करून पाणी पिते. त्यामध्ये गोअर्क जे आहे, म्हणजे गोमूत्र तुम्ही म्हणू शकता, तर गोअर्क एक 5 ml म्हणजे एखाद 1.5 चमचा घालते अंदाजे. आणि त्यानंतर मग मी ते पाणी बसून पिते. कारण कसं आहे, पाणी उभ्याने पिऊ नये असं म्हणतात. तर इथे अंधार आहे, बेडरूममध्ये मी आली आहे, सुज्ञा झोपली आहे बाजूला, म्हणून मी लाईट वगैरे लावला नाही, नाहीतर ती उठेल आणि मग मला ऑफिसला जाताना ती त्रास देईल की जाऊ नकोस वगैरे. तर मी इथे पाणी पिते. तेवढाच एक निवांत आपल्याला 5 मिनटं मिळतात. तर पाणी पिऊन इथे माझं झालेलं आहे की जाते किचनमध्ये गेल्यावर डब्याची तयारी करायची असते. तर डब्याची तयारी करायची आहे, त्यासाठी मी गवार आहे ना आदल्या रात्रीच साफ करून ठेवलेली होती. तुकडे करून ठेवलेले होते गवारीचे. तर कोण कोण आदल्या रात्रीच आपल्या डब्याची तयारी करतं मला सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. तर इथे मी गवार ऑलरेडी कापून वगैरे ठेवलेली आहे. गवारमध्ये म्हटलं बटाटा घालूया, फक्त गवारची भाजी एवढी काही खास लागत नाही, गवार बटाटा छान लागतो. तर 1 बटाटा मी घालते ह्याच्यामध्ये. छोट्या छोट्या एक तुकडे करते त्याचे आणि घालते. तर गवार बटाट्याची भाजी मी कुकरमध्येच करणार आहे, कारण कुकरमध्ये ना भाजी लवकर होते आणि आपली ऑफिसची सकाळची इतकी घाई असते, तर त्याच्यामध्ये पटापट करायला बरं पडतं कुकरमध्ये भाजी करणं. कारण ट्रेनचा टायमिंग माझी गोरेगाववरनं ट्रेन असते 8:07ची गोरेगाव लोकल आहे. तर तिकडून ती ट्रेन सुटली ना की डायरेक्ट मग 8:27ची काहीतरी आहे गोरेगाव लोकल. मधल्या आहे त्या बोरिवलीवरनं येतात त्या, पण त्या खूप रश असते त्याच्यामध्ये. त्यामुळे मी प्रिफर करते ज्या गोरेगाववरनं ज्या ट्रेन सुटतात ना दादरला जाण्यासाठी त्याच पकडायच्या. तर भाजीसाठी मी कांदा इथे चिरून घेते आहे. 1 कांदा इनफ होतो गवारीच्या भाजीला, जास्तही कांदा नाही घालत, नाही तर गोडूस होते भाजी. त्याच्यामुळे मी कुकरमध्ये तेल घातलं. तेल थोडं ना गरम होऊ दिलं आणि तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये घातला कांदा व्यवस्थित परतून घेते, जेणेकरून असं कचकचीत लागू नये भाजीमध्ये म्हणून. तर नरम व्यवस्थित व्हायला देते. त्यामध्ये मीठ घालते, कारण मिठाने कांदा लवकर नरम होतो त्याच्यामुळे. तर इथे मीठ घातलं, त्याच्यानंतर कढीपत्ता घातला, आपला मालवणी तिखट मसाला घालते. मालवणी तिखट मसाला घातला, परत कश्मीरी लाल मसाला, जेणेकरून छान रंग यावा लाल. तिखट नसतो हा, फक्त एक कलर येण्यासाठी उपयोगाला येतो. त्याच्यानंतर हिंग घातलं थोडंसं, नंतर हळद घातली. कसं हिंग मी का घालते, कारण आहे ना, तुम्ही माझ्या मोस्टली मी जे शॉर्ट्स जे अपलोड करते त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, मी हिंग मोस्टली यूज करतेच, कारण गरमीमध्ये ना ॲसिडिटीचा वगैरे खूप त्रास होतो पोटाला. त्याच्यामुळे आणि आपण मसाल्यांचं वगैरे जास्त सेवन करतो त्याच्यामुळेही त्रास होतो. तर त्याच्यानंतर मी व्यवस्थित परतून घेतली फोडणी. गवार जी मी ठेवलेली होती डब्यामध्ये, फ्रीजमध्ये ठेवलेली मी रात्री कट करून, तर ती मी घालते ह्याच्यामध्ये, जी मी फोडणी केलेली त्याच्यामध्ये, आणि नंतर व्यवस्थित परतून घेते. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जे बटाटे होते ते कट करून ठेवलेले ते त्याच्यामध्ये घालणार.
भरपूर वेळा असं होतं ना, की आपल्याला भाजी काय करायची, म्हणजे दररोज काय नवीन भाजी करायची हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न असतो. आणि मार्केटमध्ये गेलं की कुठली भाजी घ्यायची हा मोठा प्रश्न असतो. म्हणजे कुठली करायची आणि कुठली घ्यायची, कारण घरातल्या प्रत्येकालाच ती भाजी आवडेल असं नाही. जसं की मला गवारी बटाटा आवडते, ह्याचा अर्थ सुज्ञाला किंवा माझ्या मिस्टरांना आवडेलच असं नाही आहे. तर कसं प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, त्याप्रमाणे मग आपण घरात जेवण बनवतो. पण कसं होतं, शक्यतो सकाळी आहे ना घाईच्या वेळेला भाजी करायची म्हटलं तर मला तरी कुठलीही भाजी चालते. मी ज्यात थोडंसं खोबरं घालते आहे. तुम्हाला माहिती असेल जे म्हणजे मालवणी लोक आहेत त्यांना खोबरं मस्ट लागतं भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये वगैरे. तर मी याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलं, जास्त मलाही आवडत नाही, थोडंसं टाकलं. नंतर मी एक साईडला ना पाणी गरम करत ठेवलं होतं भाजीत घालायला. भरपूर जण मला विचारतील की गरम पाणीच का वापरते. तर गरम पाण्याने एकतर ना लवकर शिजते, आपल्याला हवी तशी भाजी शिजते, चव उत्तम येते. त्याच जागी तुम्ही जर थंड पाणी घालाल ना तर त्याचे चवीमध्ये थोडा ना फरक पडतो. तुम्ही ट्राय करून बघा. तर इथे मी कुकरला शिट्टी लावलेली आहे, 2 शिट्ट्या मी करणार आणि मीडियम फ्लेमवर मी गॅस ठेवला. आणि एका साईडला चहा बनतो आहे. तर चहा तर मस्ट आहे, चहा तर पाहिजेच मला दिवसातून एकदा तरी हवाच चहा. जर नसेल तर मग एकदम डोकं वगैरे एकदम जड होतं. त्यामुळे तसंच ऑफिसला नेण्यासाठी मी बीटाची कोशिंबीर, म्हणजे बीट आहे ना मी किसून घेऊन जाते. जास्त बारीक नाही, मीडियम किसून घेऊन जाते. कारण कसं आहे, आणि मीठ घालत नाही. मीठ मी तिकडे जेव्हा खायला घेते ना तेव्हा घालते, नाहीतर पूर्ण पाणी सुटेल डब्यामध्ये म्हणून. तर फक्त मी इथे बीट जे आहे ते किसून डब्यामध्ये भरते. तो जो येल्लो कलरचा डब्बा दिसतो आहे तुम्हाला इथे, त्याच्यामध्ये भरते आणि घेऊन जाते. ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर आपण ट्राय करू शकतो. जसं की गाजर बीट किंवा गाजर काकडी मोस्टली मी अवॉइड करते न्यायला, कारण कसं पाणी सुटायचं जरा हे असतं आणि डब्यातनं लीक होऊ शकतो. डब्बामध्ये पूर्ण बॅगेमध्ये पूर्ण ओलं सगळं होणार आणि खराब होणार, म्हणजे इन शॉर्ट. तर मग ते व्यवस्थित जे आपल्याला गाजर किंवा बीट ह्या दोघांपैकीच एक घेऊन जाते किंवा कधी मिक्स घेऊन जाते. तर आणि तिथे जाऊन मग मीठ घालते आणि दही घेते. एक 10 रुपयाचा जो आपला डब्बा असतो ना दह्याचा, तो घेते आणि त्याच्यामध्ये मिक्स करून मग तिथे मी खाते. तर बीटचं मी इथे कोशिंबीर करून घेतलेली आहे मीनवाईल, जोपर्यंत हे होईल तोपर्यंत, भाजी होईल तोपर्यंत. त्यानंतर करायला घेते मी चपात्या करताना पिठामध्ये आहे ना मी कसुरी मेथी घालते. कधी घालते, कधी नाही घालत, माझ्या मूडवर आहे. तर इथे मी कसं आहे थोड्याच माणसांच्या चपात्या करते, म्हणजे एकदम 2-3 माणसांच्या. मी थोड्या घेऊन जाईल आणि थोड्या ठेवून देईन, सुद्धा वगैरे नंतर खातील त्यासाठी. त्यांना शक्यतो ह्या आवडत नाही, त्यांना साध्याच आवडतात. तर त्यानंतर त्या साध्या चपात्या माझ्या सासूबाई बनवतात. तर इकडे मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे. तेल थोडंसं घेतलं आणि मस्तपैकी मळून थोडा वेळ, म्हणजे एक 10 मिनटं तरी ठेवून देते, कारण त्यामध्ये पीठ मुरतं मस्तपैकी आणि मेथीची सुगंधही खूप चांगला येतो. त्यासाठी मी एक शॉर्ट अपलोड केला होता, त्याच्यामध्ये कसुरी मेथीच्या चपात्या दाखवलेल्या. त्याच्यात मी मसाला मीठ सगळं घातलं होतं. पण इन जनरल दररोज करताना मी फक्त कसुरी मेथीच घालते, त्याच्यामध्ये मीठ किंवा मसाला वगैरे नाही घालत. तर कसुरी मेथी फक्त घातलेली आहे इथे. आणि चपात्या मी बनवते आहे. मला 2 ते 3 चपात्या इनफ होतात टिफिनसाठी, कारण तेवढ्या म्हणजे बस होतात टिफिनला 2 ते 3 जास्तीत जास्त, कारण कोशिंबीर ही असते त्यामुळे. आणि भाजी मी जास्त खाते, मला भाजी जास्त आवडते, त्याच्यामुळे भाजी आणि कोशिंबीर या दोघांनीच माझं पोट जास्त भरतं. तर इथे माझा टिफिन मी रेडी करते आहे. टिफिन माझा रेडी झालेला आहे. भाजी, गवार बटाटा, चपाती आणि कोशिंबीर हे एवढं रेडी झालेलं आहे. नंतर मी बाहेर जाते, जेव्हा सकाळी उठते ना तेव्हा पहिले कपडे मशीनला लावते, जेणेकरून हे सगळं काम होईपर्यंत आपली मशीन जी आहे ती होऊन जाते, म्हणजे कपडे होऊन जातात. तर मशीन जी आहे ती आमची बाहेरच्या गॅलरीमध्ये ठेवलेली आहे, वॉशिंग मशीन तुम्ही बघू शकत असाल इथे. तर कपडे वगैरे मी व्यवस्थित तिथे घातलेले आहेत. आणि त्यानंतर मी इथे आतमध्ये येऊन, कारण गवारीची भाजी ना थोडी गरम होती, तर गरम टिफिन भरण्यात मग काय अर्थ नाही, कारण एक तर आपल्याकडे ऑलरेडी गरमी खूप वाढलेली आहे आणि त्यामध्ये जर गरम डब्बा मी भरला तर दुपारपर्यंत भाजी खराब होणार, कारण मी जेवते 2 वाजता वगैरे.
मग त्यानंतर मी इथे कालची भाजी होती पालकची, ती थोडी घेतलेली आहे. कारण उगाच वेस्ट करण्यात काही अर्थ नाही, कारण सुज्ञा कालची भाजी खाणार नाही त्याच्यामुळे, आणि तिला पालकची एवढी काही आवडही नाही आहे. त्याच्यामुळे मी ऑफिसला घेऊन जाते. तर खूप छान झाली होती आणि थोडी उरली होती, तरी ती टाकून देण्यापेक्षा कसं खाल्लेलं बरं. सगळं अंघोळ वगैरे सगळी आवरली आहे. मी इथे चहा पिते आहे. देवपूजा वगैरे झाली माझी. म्हटलं चहा पिऊया, तेवढाच एक निवांत वेळ आणि कामापासून थोडा एक 5 मिनटं आराम कामाला जायच्या अगोदर. तर इथे मी चहा वगैरे पियाली. चहा चपातीच मोस्टली घेते, चहा चपाती किंवा चहा ब्रेड जे काही असेल ते. तर पण खाऊन मी नक्कीच जाते. तर इथे मी तयारी करते आहे ऑफिसला जायची. सनस्क्रीन वगैरे लावते, कारण ऊन इतकं आहे की सनस्क्रीन लावायला मी विसरत नाही. तुम्हीही विसरू नका. मेन म्हणजे सनस्क्रीन मस्ट आहे, नाहीतर स्किनची खरंच खूप हालत खराब होते. त्याच्यामुळे लावायची आहे सनस्क्रीन. त्यानंतर थोडं कॉम्पॅक्ट वगैरे लावते. पण खरं सांगू का की घरातून निघाली आणि ऑफिसमध्ये जाईपर्यंत काही उपयोग राहत नाही असं मला वाटतं. काही आपण लावलं चेहऱ्याला तरी कारण ऑफिसमध्ये जाऊन परत थोडासा टचअप करावाच लागतो, कारण इतकी गरम होत आहे सध्या बाहेर. त्यामुळे काजळ लावते, दॅट्स इट. लिप बाम लावला तर लावते, नाहीतर तोही लावत नाही, कारण मला इतका लेट होतो सगळं आवरेपर्यंत की माझी ट्रेन जर सुटली तर पुढे मला सगळंच उशीर होईल. त्यामुळे माझी घाई चाललेली असते. तर केस वगैरे सगळं सिम्पलच करते, कारण कसं आहे ट्रेनच्या प्रवासामध्ये ते केस वगैरे सगळं व्यवस्थित राहत नाही. त्याच्यामुळे इथे मी वॉच घातलं. हे वॉच मला सुहासने गिफ्ट दिलं होतं माझ्या ह्या बड्डेला. हे नॉईस कंपनीचं वॉच आहे, खूप छान आहे हे वॉच. तर चला मी ऑफिसला निघालेली आहे. झाली आहे माझी सगळं रुटीन करून सकाळचं. तर बघूया आता मला माझी ट्रेन भेटते का, थोडा उशीरच झाला आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.